विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सर्वांना. आजच्या या तिसऱ्या वेबिनार मध्ये परत एकदा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला या वेबिनारच्या द्वारे F6 या विषयाच्या संदर्भात डिटेल मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. आपल्या या वेबिनार मध्ये जे जे प्रश्न तुम्हाला उपस्थित होणार आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपल्या सर्वांचं परत एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या वेबिनारला या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी आजच्या वेबिनारसाठी ज्या तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले आहेत, मिसेस अश्विनी पालवणकर, BMW अध्यापिका विद्यालय, सेवा सदन, पुणे या कॉलेजमध्ये त्या मागील अनेक वर्षांपासून इंग्रजी विषयाचं अध्यापन करतात. विद्यार्थी मित्रांनो, आज जे व्यक्ती आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत, विशेष करून त्यांची ख्याती ही वेगळ्या पद्धतीची आहे. स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा फोटो पण दिसत असेल. त्यांचं शिक्षण MA MEd MPhil त्या सेट पण पास झालेले आहेत. DSM चा कोर्स पण त्यांच्याकडून कंप्लीट झालेला आहे. माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, DLED इंग्लिश टीचर एज्युकेटर फोरम्स महाराष्ट्र आणि श्रीमती SK सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज पेडागॉगी ऑफ इंग्लिश पार्ट 1 दॅट इज F6 या विषयाच्या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शक मिसेस अश्विनी पालवणकर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तुम्हाला मी सांगत होतो की या इंग्रजी विषयांमध्ये म्हणजे तो F4 असू द्या, F6 असू द्या, S4 असू द्या किंवा S6 असू द्या, आमच्या टीचर्स एज्युकेटर मध्ये अनेक जे तज्ञ व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये वरच्या क्रमांकाला ज्यांचं नाव घेतलं त्याच्या या पालवणकर मॅडम खास आपल्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो, शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांच्या प्रती किती निष्ठा असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमच्या समोर आज उपस्थित झालेल्या श्रीमती पालवणकर मॅडम. एक अतिशय वाईट गोष्ट त्यांच्या घरी घडलेली एक 6-7 दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. खरं पाहता पहिलं लेक्चर आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करणार होतो, परंतु त्याच दिवशी एक दिवस अगोदर ही दुःखद घटना घडली. त्या दुःखातून बाहेर येतात न येतात तोच मी त्यांना 1-2 दिवसापूर्वी परत एकदा फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की सर, मुलांसाठी मी निश्चित तयार आहे. खरं पाहता त्यांचं परत एकदा मी ह्या दुःखातून त्यांना बाहेर यावं, ईश्वर त्यांच्या सर्व कुटुंबाला शक्ती देवो, आत्म्याला पण चिरशांती लाभो अशी आपल्या सर्वांतर्फे मी या ठिकाणी प्रभूचरणी प्रार्थना करतो. अश्विनी मॅडमचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि त्यांनी एवढ्या दुःखामध्ये खरं इथं आलात हे खास तुमच्या प्रेमाखातर, मुलांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. तर परत एकदा आपण त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या या वेबिनारला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, एक 10 मिनिटं मी घेणार आहे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर अश्विनी मॅम आपल्या समोर उपस्थित होणार आहेत. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तर मॅम तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहेत डिटेल्स, पण त्याच्या अगोदर एक थोडा भाग मला तुमच्या समोर या ठिकाणी मांडणं अतिशय आवश्यक आहे. तो म्हणजे आजचा जो पेपर आहे F6 चा पेपर, तर या पेपरच्या संदर्भात प्राथमिक माहिती कोणकोणती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून. कारण आपल्या वेबिनारचा तुम्ही जर थंबनेल जर पाहिलं तर त्याच्यावरती एक शब्द लिहिलेला आहे माहिती की डोंट स्टडी हार्ड, स्टडी स्मार्ट. आता तुमच्याकडे प्रत्येक पुस्तकाचं वाचन करणं याच्यासाठी वेळ राहिलेला नाहीये. आता तुम्हाला स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मग तो स्मार्ट पद्धतीने अभ्यास कसा करावा याच्या काही क्लुप्त्या आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला F6 चा कोर्स पॅटर्न माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल की F6 च्या पेपरमध्ये एकूण 4 युनिट्स या ठिकाणी दिलेले आहेत. ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत प्रत्येकाला.
युनिट नंबर 1 आहे पेडागॉगी ऑफ इंग्लिश ॲट द एलिमेंटरी स्टेज, क्रिएट इन लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर इंग्लिश. त्याच्या पुढे समेटिव्ह एक्झाम, त्याला कंसामध्ये म्हटलं मी संकलित, आणि फॉर्मेटिव्ह प्रॅक्टिकल्स, त्याला आकारिक मूल्यमापन म्हटलेले. आता या विषयाचा पेपर एकूण 20 मार्काचा असणार आहे आणि तुम्हाला एकूण 4 युनिटवरती आधारित प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. मग 4 युनिट जर तुम्हाला अभ्यासाला असेल तर त्या प्रत्येक युनिटचं वेटेज ऑफ मार्क्स किती मार्कांचं असेल हे तुम्हाला साधारणतः या पीपीटी मध्ये दिसून येत आहे. फॉर एक्झाम्पल युनिट नंबर 1 असेल तर संकलित मूल्यमापन हे 4 मार्काचे, म्हणजे आता जी परीक्षा तुम्ही देणार आहात त्या परीक्षेमध्ये युनिट नंबर 1 वरती आधारित 4 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि जे तुम्ही प्रॅक्टिकल्स कॉलेजमध्ये जमा केलेले आहेत त्या प्रॅक्टिकल्सचा 10 मार्काचं एक प्रॅक्टिकल तुम्हाला युनिट नंबर 1 वरती दिलेलं आहे. आता फॉर्मेटिव्ह प्रॅक्टिकलचा तुम्ही विचार नाही करायचा, फक्त एक तुम्हाला सांगायचंय 20 अधिक 30 बरोबर 50 मार्काचे जे वेटेज आहे ते वेटेज तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला स्मार्ट स्टडी करायचं आहे. म्हणून युनिट नंबर 1 वरती तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न येणार आहेत. युनिट नंबर 2 अप्रोचेस, मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश अँड लेसन प्लॅनिंग, याच्यावरती आधारित तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. नंबर 3 करिक्युलम, सिलेबस अँड इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स विथ रेफरन्स टू स्टँडर्ड 4 टू स्टँडर्ड 5. या युनिट नंबर 3 वरती आधारित तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि शेवटचं जे युनिट आहे डेव्हलपिंग लिसनिंग स्किल, स्पीकिंग स्किल, रीडिंग स्किल अँड ग्रॅमॅटिकल ॲक्युरसी, यावरती आधारित सगळ्यात जास्त वेटेज दिलेले आहे, म्हणजे 8 मार्काचे प्रश्न तुम्हाला होऊ घातलेल्या जून 2025 मध्ये विचारले जाणार आहेत. मग आता स्मार्ट अभ्यास कोणता करायचा विद्यार्थी मित्रांनो, तर हे तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसत असेल. जर मला F6 चा अभ्यास करायचा असेल तर मी सगळ्यात जास्त वेटेज जर त्या कोणत्या युनिटला असेल तर युनिट नंबर 4 आहे की ज्याच्यावरती 8 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि मग उरलेले जे काय पहिलं, दुसरं आणि तिसरं युनिट आहे, इट कॅरीज द सेम मार्क्स, दॅट इज द इक्वल मार्क्स 4 मार्क्स. आणि म्हणून मला तुम्हाला असं सांगायला अतिशय महत्वाचं वाटेल की तुम्ही अभ्यास करताना F6 चा अभ्यास करताना युनिट नंबर 4 ला सुरुवात करा पहिल्यांदा, कारण त्याच्यावरती 8 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. युनिट नंबर 3 वरती आधारित, 2 वरती आधारित आणि 1 वरती आधारित 4 मार्काचे प्रश्न विचारले जाणार. हा एक महत्वाचा भाग आहे. आता 2 नंबरची जी काय पीपीटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न दिसेल या ठिकाणी की हाऊ द क्वेश्चन पेपर विल अपीयर बिफोर यू ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. तुमच्या प्राध्यापकांनी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या असतील, तरी पण एक थोडं तुमच्याकडे स्मार्टनेस असावा म्हणून आपल्याला हा क्वेश्चन पॅटर्न पण तुमच्याजवळ असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की काही पेपर हे 40 मार्काचे तुमच्या समोर असणार आहेत. फॉर एक्झाम्पल F4 चा पेपर हा 40 मार्काचा असेल, तर इंग्रजीचा F6 चा पेपर मात्र 20 मार्काचा तुम्हाला असणार आहे. त्या 20 मार्कांपैकी 10 मार्क्स इट इज मस्ट टू गेट पास आउट. जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर ऍटलीस्ट वन शुड गेट 20 मार्क्स अँड मोर दॅन 20 मार्क्स, सॉरी 10 मार्क्स और मोर दॅन 10 मार्क्स, म्हणजे 50% ला पासिंग आहे. मग आता जे 4 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत त्यापैकी पहिला प्रश्न असेल हा ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असेल. तुम्हाला लेफ्ट साइडला दिसत असेल टाईप ऑफ क्वेश्चन्स. पहिल्या पहा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, मार्क्स पहा 4 क्वेश्चन्स अँड एव्हरी क्वेश्चन कॅरीज 1 मार्क. 4 मार्काचे 4 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जातील. असे 4 मार्कासाठी पहिला प्रश्न असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे शॉर्ट टाईप क्वेश्चन्स. म्हणजे तुम्हाला माहिती असेल दुसरा प्रश्न हा 2-2 मार्काला विचारला जातो. त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी 2 मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेले असतील. क्वेश्चन नंबर 3 हा पण शॉर्ट टाईप क्वेश्चन असेल, परंतु हा प्रत्येक प्रश्न हा 3-3 मार्कांसाठी विचारला जाणार आहे. म्हणजे 2 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 3-3 मार्कांसाठी असणार. म्हणजे 3 दुने 6 मार्कांसाठी हा क्वेश्चन नंबर 3 असणार आहे.
आणि क्वेश्चन नंबर जो काही 4 असेल त्याला एसे टाईप क्वेश्चन्स किंवा लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स असा म्हटला जातो. हा तुम्हाला एक प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जाणार आहे. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की स्मार्ट अभ्यास कोणता करायचा आहे मला, तर मला स्मार्ट जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते मला स्मार्ट पद्धतीने चॉईस करता आले पाहिजे. म्हणजे कसं पहा, क्वेश्चन नंबर 1 हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, 4च ऑब्जेक्टिव्ह असेल आणि 4ही प्रश्नांचे तुम्हाला उत्तर द्यावे लागणार आहे. आणि मग तुम्हाला माहिती असेल की ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात. मॅम त्यांच्या लेक्चरमध्ये हे सगळे प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यात काही वेळ घालवणार नाही. परंतु शेवट उजव्या साईडला तुम्हाला दिसलं असेल पहिल्या याच्यामध्ये, तिथे नो ऑप्शन आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये कुठल्याही पद्धतीचा ऑप्शन तुम्हाला असणार नाही. जर 4 प्रश्न असेल तर 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची. आणि पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा स्कोरिंगचा प्रश्न असतो. म्हणजे तिथे तुम्हाला दोनच चॉईस आहे, आयदर यू विल गेट 0 और 1 मार्क. एक तर 0 मिळेल तिथे, उत्तर जर चुकलं तर 0 मिळेल आणि उत्तर जर बरोबर आलं तर पैकीच्या पैकी 1 मार्क मिळेल. त्याच्यामुळे हा स्कोरिंगला अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये माईक बंद करा तुमचा. सुप्रिया, दुसरा जो प्रश्न आहे तिथे पण तुम्हाला दिसत असेल नो ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाणार आहेत, त्या 3 प्रश्नांना कुठलाही चॉईस असणार नाही तुम्हाला. पण क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 इथे मात्र तुम्हाला स्कोरिंग करायची जास्त गरज आहे. त्याचं कारण पण सांगतो या ठिकाणी. पहा, प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन आहे. तिथे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्न हा 3 मार्काचा असेल. म्हणजे 3 दुने 6. पण तुम्हाला इकडे राईट साईडला दिसत असेल की 4 क्वेश्चन्स एव्हरी क्वेश्चन कॅरीज 3 मार्क, असं 12 मार्क दिलेले आहेत. म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी 2 जरी प्रश्नांची उत्तर लिहायची असेल तर 2 प्रश्न तुम्हाला ऑप्शन मध्ये असणार आहेत, चॉईस प्रश्न असणार आहेत. म्हणजे तुम्हाला चॉईस करता येणार आहे की पहिला लिहायचा का दुसरा लिहायचा, दोघांपैकी एक प्रश्न लिहायचा. म्हणजे इथे तुम्हाला चॉईस असल्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची चॉईस करता येणार आहे. म्हणून तिसरा आणि चौथा प्रश्न हा त्या पद्धतीने महत्वाचा प्रश्न असेल. जसं तिसऱ्या प्रश्नाला चॉईस क्वेश्चन आहे किंवा विथ ऑप्शन्स आहेत, तशाच पद्धतीने चौथ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला एकच प्रश्न नाही मिळणार, तर तिथे एका प्रश्नाला और दुसरा प्रश्न दिलेला असेल. आयदर यू कॅन चूज द फर्स्ट वन और द सेकंड वन. दोघांपैकी तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लिहायचंय. म्हणजे इथे पण तुम्हाला चॉईस क्वेश्चन दिलेला आहे. मग तुम्हाला स्मार्ट अभ्यास कोणता करायचा आहे की ज्यावेळेस प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 तुम्ही लिहायला सुरुवात करणार आहात, त्यावेळेस मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की जे 2 प्रश्न एकमेकाला और दिलेले आहेत त्यांचा बारकाईने विचार करायचा आहे, एक 2-3 मिनिटं, आणि मला कोणत्या प्रश्नाचं उत्तर उत्तम पद्धतीने लिहिता येते त्यातला तो प्रश्न चॉईस करून त्याच प्रश्नाचं उत्तर लिहायचे. दोन्ही प्रश्नांचे उत्तर लिहायचे नाहीत, हे सगळ्यात लक्षात ठेवा. तशाच पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 चा पण असेल. तर मला वाटतं ह्या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि डेफिनेटली इफ यू स्टडी ऑल दीज थिंग्स व्हेरी व्हेरी केअरफुली, इट विल हेल्प यू टू गेट द गुड मार्क्स. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपण पालवणकर मॅमकडे या ठिकाणी वळूया. आणि मी पालवणकर मॅमला परत एकदा या ठिकाणी विनंती करतो की मॅम आपण या ठिकाणी आपली पीपीटी शेअरिंग करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. ओव्हर टू पालवणकर मॅम प्लीज. हो सर.
स्क्रीन शेअरिंग करते सर. हो हो दिसतंय. येस. सर इज इट विजिबल नाउ? नाही अजून काही दिसत नाही मॅम. हा येस येस नाव इट्स विजिबल. Thank you very much, Shinde sir, and welcome all of you in this session of revision Pedagogy of English Part 1 F6. First of all, I wish all the best to all the students. सर्वांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मी शिंदे सरांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि आम्हाला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी निर्माण केली. आपण आता सुरुवात करूया. साधारण परीक्षेच्या पेपरमध्ये एक्झाम पेपरमध्ये जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत प्रत्येक युनिटवरती, साधारण त्याचा आपण आता विचार करूया. जून 2017ला हा क्वेश्चन आलेला आहे, 3 लँग्वेज फॉर्म्युला फॉर 2 मार्क्स. सर माझा आवाज ऐकू येतोय व्यवस्थित? येस मॅम इट्स ऑडिबल अँड विजिबल टू. या मुलांना ऐकू येते का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Oh, येस, ओके. सो 3 लँग्वेज फॉर्म्युला वरती नेहमी क्वेश्चन येतो. Yes, ma'am. Clear आहे. आता तुम्ही म्यूट करा बस. तर 3 लँग्वेज फॉर्म्युला हा सगळ्यात आधी CABE या बोर्डाने प्रत्यक्षात त्याला मान्यता दिलेली आहे, सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन. हा 3 लँग्वेज फॉर्म्युला हा कशासाठी निर्माण झालेला आहे तर टू रिमूव्ह द इनइक्वॅलिटी अमंग द लँग्वेजेस इन इंडिया. In all the states of India, there should be some unity, there should be some uniqueness, and to remove the inequality about the languages all over India, there are several languages. The 3 language formula is advised by CABE. तर हा 3 लँग्वेज फॉर्म्युला म्हणजे नेमका काय आहे तर फर्स्ट लँग्वेज should always be mother tongue. Vernacular language, it should always be mother tongue or any regional language of that particular area. The second language should be official language or associate official language of that particular state. Then the third language should be foreign language or modern language. So if we see in case of India, this 3 language formula is for non-English medium schools. Mostly mother tongue is used as a first language, and for the second language, Hindi is preferred in India as a official language, associate official language. Then the third language is foreign language. English is spoken for many years in India, in all over India. So English is referred as a third language. It is the language of curriculum, and therefore it is referred as a third language in India. तर 3 लँग्वेज फॉर्म्युलावर जर 2 मार्कांचा क्वेश्चन आला तर आपल्याला हे 4 मुद्दे लिहायचे आहेत की हा 3 लँग्वेज फॉर्म्युला कोणी भारतामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे आणि याचं उद्दिष्ट काय आहे. त्यानंतर 3 लँग्वेज फॉर्म्युलामध्ये कोणत्या 3 लँग्वेजेस येतात हे आपल्याला इथे मेन्शन करायचं, म्हणजे आपल्याला स्ट्रेट अवे 2 मार्क या प्रश्नाचे मिळून जातात. नंतर सेकंड क्वेश्चन नेहमी विचारला जातो तो म्हणजे व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ रीडिंग स्किल. आपल्याला माहिती की रीडिंग स्किल हे आपण कशासाठी वापरतो. इट इज अ बेसिक लँग्वेज स्किल. आपण कशासाठी वाचतो, आपण काहीतरी माहिती मिळवण्यासाठी वाचतो. त्यानंतर आपण काही शब्द आपली वाढावी, व्होकॅब्युलरी,
to enhance the vocabulary. We read for getting the information. We improve our vocabulary, and we get knowledge. We come to know about the various types of information. We do reading. So these are the advantages of reading. Okay, we have to write 4 points, and then we can get 2 marks. तर मुलांना तुम्हाला इथपर्यंत समजलंय का? तुमच्या लक्षात आलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. हा प्रश्न विचारला की Yes, ma'am. ते समजतंय ना? Yes, ma'am. So we Yes. will move forward. So this is the next question which is asked again and again. What effort you will undertake to improve, to make your student good listener? आपल्याला माहिती आहे की हे जे in English language teaching and learning, all the skills are very important, like listening, speaking, reading, and writing. So we have to give lot of opportunities to our students to improve their listening skill. So we have to make them good listeners. We have to provide them various kinds of activities to improve their listening skill and to make them good listeners. Various kinds of activities, as you all are first year students and you have taken all the practice lessons in your schools, in internship. So any kind of activity which improves the listening skill of the student. अनेक प्रकारचे तुम्ही ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत लिसनिंग स्किल मुलांचे वाढवण्यासाठी. कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही घेतलेल्या आहेत? तर या सर्व ऍक्टिव्हिटीज याच्यातल्या कोणत्याही, आता हा 2 मार्काला क्वेश्चन आहे, तर त्यातल्या कोणत्याही 4 ऍक्टिव्हिटीज तुम्ही लिहिल्या की तुम्हाला हे 2 मार्क मिळून जातात. कोणतीही ऍक्टिव्हिटी तुम्ही लिहू शकता की सिंगिंग पोएम can also improve the vocabulary of the students. They will become a good listener. Telling the story, they listen carefully the story. You can show them the video of the story. Then we can speak some words loudly so that they can listen it properly. They understand proper pronunciation, the word stress in that particular word. So the listening skill is improved. We can read some paragraphs, we can read some sentences, and then their listening skill is improved in that sense. Sometimes we can give them instructions, like for example, jump, sit, open your eyes. They have to follow the instructions. आपण जशी सूचना त्यांना देऊ तशी त्यांनी ऍक्शन केली पाहिजे, म्हणजे त्यांना आपण काय बोलतोय ते कळलंय. They are listening properly. So listening skill is developed. The same instructions can be used in other sense. The teacher can give instruction that मी जी सूचना तुम्हाला देते, instruction देते, त्याच्या बरोबर उलट करायचं. So it makes a fun. It becomes a joyful activity. It creates fun in the teaching learning process. So if we ask them to stand up, they have to sit down. जर आपण स्टँड अप म्हटलं आणि आपण त्यांना विरुद्ध क्रिया करायला सांगितले असेल तर ते खाली बसतील. So in this way we can create fun and enjoyment in the teaching learning of listening skill. We have to improve the listening skill of these students. तर अशा कोणत्याही 4 ऍक्टिव्हिटीज तुम्ही लिहायच्या आहेत. 4 ऍक्टिव्हिटीज लिहित असताना एक ती ऍक्टिव्हिटी संपूर्ण एक्झामिनरला समजेल अशी व्यवस्थित शब्दात तुम्हाला मांडता यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, लिसन अँड डू अशी ऍक्टिव्हिटी असेल तर तुम्ही तिथे टायटल द्यायचं, लिसन अँड डू. द टीचर टेल्स द इन्स्ट्रक्शन्स टू द स्टुडंट्स. She asks them to follow the instructions, do the actions as per the instructions. She tells the students, follow my instructions and do proper actions. अशा प्रकारे तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन करता यायला पाहिजे. नंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया, हाऊ टू डील विथ द पोएम ऍट द प्रायमरी स्टेज. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला स्टँडर्ड 1 to 5 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा विचार करायचा आहे फर्स्ट इयरला. तर स्टँडर्ड 1 to 5 मध्ये आपण त्यांना कविता कशासाठी शिकवायची आहे इंग्लिशमध्ये? तर आपण काय त्यांना इंग्लिशमध्ये कविता याच्यासाठी नाही शिकवायची की प्रश्न उत्तर विचारायचे आणि स्पेलिंग विचारायचे. तर कविता आपण त्यांना आनंद निर्माण करण्यासाठी शिकवायची आहे. से फॉर एक्झाम्पल आपण त्यांना
एखादी कविता शिकवली, हिकरी डिकरी डॉग, माउस रॅन अप द क्लॉक स्ट्रक 1, द माउस रॅन डाऊन. या कवितेतली जी मजा आहे ती मुलांना आनंद घेता यायला पाहिजे. तर एक व्यवस्थित यू हॅव टू एबल टू क्रिएट द ॲटमॉस्फिअर. You must be able to create an atmosphere in related to that poem. You can show them the picture, then create the situation in the classroom so as to create the atmosphere. Then you can use the CDs also. You can sing the poem on your own in the particular rhythm and music. Then you can ask them to repeat the poem after you. Then you have to avoid the explanation, you have to avoid the repeating explanation grammar part of that poem, so that there is no translation, there is no meaning of words. You must be able to make them enjoy and create the joyful learning atmosphere in the classroom. Then eclectic method बद्दल नेहमी प्रश्न येतो परीक्षेमध्ये. ती एक्झामिनर्सची आवडती मेथड आहे, कारण एक्लिप्टिक मेथड मध्ये काय आहे की सर्व मेथड्सचं कॉम्बिनेशन आपल्याला एक्लिप्टिक मेथड मध्ये बघायला मिळतं. आपण जर वेगवेगळ्या मेथड्स बघितला तर त्या मेथड मध्ये काय काय आहे. इंग्लिश टीचिंग लर्निंगच्या मेथड्स बघितल्या तर डायरेक्ट मेथड आहे, ट्रान्सलेशन मेथड आहे, स्ट्रक्चरल अप्रोच आहे, त्यानंतर ऑरल अप्रोच आहे, सिच्युएशनल अप्रोच आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आपल्याला दिसून येतात. परंतु कुठलंही एक युनिट शिकवण्यासाठी आपल्याला एकच मेथड वापरायची असं होत नाही, तर त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला वापरावं लागतं. आणि म्हणूनच इक्लिप्टिक मेथड. Hello, ma'am. Can you hear me? Yes. Sorry to interrupt, ma'am. Someone's mic is not mute, so the noise is louder. Your voice is not at all काय का? visible. काही शंका आहे का? मॅम, कुणाचं तरी माईक अनम्यूट आहे, तर तुमच्या आवाजापेक्षा त्यांचा आवाज खूप जास्त येतोय. आपण मला आवाज ऐकू येत नाहीये तुझा. सरांना ऐकू येत असेल आवाज ना. Ma'am, someone's mic is on. That's why your voice is not You audible. can write in the chat box, okay? You can write in the chat box because I'm not able to listen to you. हो, केलाय म्यूट केलाय त्या मुलीला मी. डोंट वरी. हा, प्लीज गो अहेड. थँक्यू सर. सर कंटिन्यू करू का? येस मॅम, प्लीज गो अहेड. येस. तर एक्लिप्टिक मेथड ही का पॉप्युलर आहे, कारण ती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला गुड पॉइंट्स कंबाईन करता येतात. देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल द मेरिट्स ऑफ ऑल द मेथड्स. सो देर इज द कॉम्बिनेशन ऑफ वेरियस मेथड्स. सो इट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर ऑल टाइप्स ऑफ स्टुडंट्स, फॉर टीचिंग ऑल टाइप्स ऑफ स्किल्स and for teaching various types of different variety of students. And there is also variety of interactions, activities in the eclectic method. So we learn with our own interest. It's suitable to all types of students. It develop their skills also, and it is interactive. It gives fast results, and it creates interest in the students. नंतर आपण पुढच्या अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया, ते म्हणजे बेनिफिट्स ऑफ इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स. आपल्याला माहिती आहे की इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स हे आपल्या अध्यापनामध्ये जिवंतपणा आणण्याचं काम करत असतात. सो इट क्रिएट्स लाईव्हली एक्सपिरियन्स इन द टीचिंग लर्निंग ऑफ इंग्लिश. what type of live experience the instructional materials provide to the students? We know that there is if we go on speaking for the whole period of English and the students will only listen, so it does not become so much interesting and joyful experience for them. It becomes dull and monotonous for them. So in order to create interest, in order to create joyful atmosphere in the classroom, we must use the instructional materials. Various types of instructional materials are used in the teaching learning of English. So our concept is clear. Then if we explain them about the garden,
for small children, if we explain them that there is a seesaw in the garden, there is a slide in the garden, then there are flowers, there are butterflies in the garden, there are so many trees, then they won't be able to visualize. But if we show them the picture of a garden, if we show them the poem on the garden on the computer, and if we show them live very nice picture, beautiful picture, colorful picture to them, then they will be easily understanding the uh, concept of garden. So it is concept of the children is clear, it is time saving and stimulus variation. तुम्ही सूक्ष्म पाठामध्ये चेतक बदल शिकलाय ना, तर त्याच्यामध्ये चेतक बदल हा मुलांमध्ये निर्माण होतो. स्टिम्युलस व्हेरिएशन इज देअर अँड इट अवॉइड्स द monotonous situation, dullness, and it creates the interest in the live experience is created in the teaching learning. The students discover something in the learning process. They are actively participating in your teaching learning process, and therefore the retention is very good. The fixation of the concept is very good, and they remember that whatever they are listening, whatever they are knowing the new things, they remember it for a long time. This is the impact of instructional material. Then the next question is also a favorite question of the examiner, the features of new syllabus. Now it is from standard 1 to 4. It is also a favorite question. New syllabus. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे NEP 2019-2020 प्रमाणे आता नवीन अभ्यासक्रम निर्मिती चालू आहे. परंतु हा जो सिलेबस आहे, आता जो चालू सिलेबस आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? नवीन सिलेबस आता कालांतराने येणारच आहे, परंतु आता जो चालू सिलेबस आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? तुम्ही जर पुस्तकं पाहिली इयत्ता 1ली ते 4थी इंग्लिशची, तर आपल्याला या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आढळून येतात. We observe that the syllabus or the textbooks are child-centered. What do we mean by child-centered? Child-centered means the child is at the center, and all the syllabus is moving around the child. That means it has kept the child's life at the center. It is as per the liking of the child, it is as per the psychology of the child, it is as per the social need of the child, it is as per the social relation of the child. So it is child centered syllabus, because there are family members, the brother is there, sister is there, mother, father, grandfather, grandmother, uncle, auntie, all the family members are there, which are the important part of the child's life. Then also there are animals, which are the very favorite thing of the child at that age, particular age. The animals are there, so it is child centered syllabus. The children like animals very much, so the animals are kept in the syllabus. Then it has a holistic approach. We know that a child, एखादं मूल जेव्हा शिकत असतं तेव्हा काही ते फक्त त्याला रायटिंग यायला पाहिजे, त्याला लिहिता वाचता यायला पाहिजे असं नाही, तर त्याला चांगला विचार करता यायला पाहिजे. द domain, 3 domains as we know, that cognitive domain is there, affective domain is there, psychomotor domain is there. म्हणजेच काय, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, बोधात्मक, क्रियात्मक आणि भावात्मक असे तिन्ही त्याच्या मेंदूचे जे भाग आहेत, त्याच्या पर्सनॅलिटीचे जे भाग आहेत, ते सर्व डेव्हलप होणं आवश्यक आहे. सो देअरफॉर इट इज कॉल्ड एज होलिस्टिक अप्रोच. दिस सिलेबस डज नॉट ओनली फोकस ऑन द development of intellectual, but it also focuses on the thinking process. It also focuses on the activities that the child must be able to do. The child must be able to follow the traffic rules. So there are some poems on the traffic rules, traffic lights. Then the child must follow the cleanliness rules. So all these types of personality skills should be developed in the child. Eclectic approach, not only a single direct method or translation method is included in the syllabus, but there are various combination of various approaches is there in the syllabus.
आपण आताच एक्लिप्टिक अप्रोच वर एक क्वेश्चन बघितला, त्यामुळे स्किल बेस्ड. आता तुमच्या सगळ्या शंकांना तुम्ही लिहून ठेवा आणि आपण नंतर चॅट बॉक्स मध्ये एक एक डील करूया, कारण मला थोडासा आवाज तुमचा नीट ऐकू येत नाहीये. सिलेबस इज अ स्किल. माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय ना? Yes, ma'am. Okay. I am audible to you. स्किल बेस्ड अप्रोच म्हणजे सर्व स्किल्सना योग्य न्याय दिलेला आहे. फक्त लिसनिंग स्किलवरच भर दिलाय, फक्त रायटिंगवरच भर दिलाय असं नाही. तर त्या वयोगटाप्रमाणे सर्व स्किल्स डेव्हलप करण्यासाठी ऑल द स्किल्स आर इक्वली गिव्हन इम्पॉर्टन्स इन दिस सिलेबस. एक एक हे जे मुद्दे दिलेत ते तुम्हाला एक दोन वाक्यामध्ये एक्सप्लेन करता यायला पाहिजे. 3 मार्कांसाठी तुम्हाला हे मुद्दे व्यवस्थित एक्सप्लेन करता यायला पाहिजे. वेटेज इज गिवन for the development of various skills. For example, listening, speaking, reading, and writing. Self-learning. If you read this syllabus, then there is a scope for self-learning. There are some activities kept in this syllabus for self-learning. That means the child looks at the picture and the child can read and understand. So there are self-learning activities. Some activities in the syllabus are given in the some activities are such that the child does those activities and knows various kinds of things and develops the concepts properly, develops the skills properly. Need based syllabus, so it is as per the need of the society, the need of the time. So that some content is kept in the syllabus. Say for example, the content related to environment, it is need based because there is a lot of pollution around us. Some content related to citizenship, the rules of how to live in the society properly, then family relationships, it is the need based syllabus. Age appropriate syllabus, it is not for the higher grades, so it is for the smaller children. So as per the child's psychological age, as per the child's intellectual age, the content is given in that syllabus. There is very less use of mother tongue. Why? Because the child must be able to think in English, the child must be able to speak in English. For that the mother tongue is given less importance. या सर्व सिलेबस मध्ये मातृभाषेचा वापर हा कमीत कमी करायचा आहे, म्हणजे मग मुलाची इंग्लिश भाषा ही चांगली डेव्हलप होऊ शकेल. न्यूट्रल ऍक्सेंट. We know that there are 2 types of American accent and British accent, but here in India we prefer the neutral accent. Whatever is Indian people, they speak in a different way than American and British people. So we use neutral accent for this. We use our own Indian accent. It is neutral accent in this syllabus. म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं फोर्स मुलांना या सिलेबस मध्ये केला नाहीये की तुम्ही ब्रिटिश ऍक्सेंटच तुमचा यायला पाहिजे, अमेरिकन ऍक्सेंटच यायला पाहिजे. तर नाही, भारतीय मुलांचा जो काही ऍक्सेंट असेल तो आला तरी चालणार आहे. इट इज ऍक्सेप्टेड दॅट न्यूट्रल ऍक्सेंट इज डन. देर इज अ इव्हॅल्युएशन पॅटर्न जो आहे आपला, तो इव्हॅल्युएशन पॅटर्न काय? कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. सो फॉर द होल थ्रू आउट द इयर वी हॅव टू इव्हॅल्युएट द चाइल्ड. And we have to evaluate the child in various kinds of dimensions. Like for example, what is the intellectual progress of child? What is the can the child draw the figures properly, draw the diagrams properly, the pictures properly? Can the child jump high? And physical activities of the child. So it is overall the evaluation of the child is related to the all-round personality of the child. It is continuous. It is not at the end of the year. It is not final exam, summative exam, or term end exam, but it is done throughout the year. How it is done throughout the year? Various kinds of oral exam, various kinds of projects, various kinds of the observations that are done throughout the year. The continuous and comprehensive evaluation is done in the classroom by the English teacher. Then errors are tolerated. When the child tries to
express in English, there are some mistakes in the pronunciation, there are some mistakes in stress or tone of the child. So the teacher should not discourage the child. The teacher should motivate the child, inspire the child, and more, the teacher should provide them the motivation and ask them to express in English. So in this way, errors are tolerated. Then the next question is, what effort should a teacher take for his effective presentation? This is the fourth unit question. बघ, आपल्याला कोणत्या प्रकारचं प्रेझेंटेशन करायचं असेल तर आपण काय काय तयारी केली पाहिजे ऍज अ टीचर. तर कोणताही विषय जेव्हा आपल्याला प्रेझेंट करायचा असतो सुरुवातीला, म्हणजे त्याच्या आधी आपण प्रॉपर इन्फॉर्मेशन, यू हॅव टू कलेक्ट, गॅदर द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दॅट टॉपिक. देन यू हॅव टू अरेंज, distribute, the information is distributed. You have to collect all the information related to that topic from various sources. Say for example, you can use the books, you can use the dictionaries, you can use the encyclopedias, you can use the internet, various resources. You can collect the information. Then you have to organize it in the proper sequence. Then you have to decide the media by which you are presenting. Then you have to collect, you have to gather data, arrange it in proper sequence, decide the method, decide the sequence, and then you can use the material, extra material, revise your presentation, do lot of practice, and confidently you can do the, so that you can confidently do the presentation. सो इफेक्टिव्ह आपलं प्रभावी सादरीकरण होण्यासाठी ह्या सर्व गोष्टी ह्या आपल्याला करणं आवश्यक आहे. देन कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच बद्दल नेहमी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच, वी नो दॅट इट इज अ व्हेरी लेटेस्ट अप्रोच आणि इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट अप्रोच विच इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर सिलेबस. आपल्याला माहिती की आपण हे जे सगळे 5E ने पार्ट घेतलेले आहेत इंटर्नशिप मध्ये, तर ते 5E ने घेतलेले पार्ट म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच. हे जे 5E आहेत, सुरुवातीला आपण मुलांना एंगेज करतो, नंतर आपण एक्सप्लोर करण्यासाठी मुलांना प्रवृत्त करतो. वी प्रमोट देम, मोटिवेट देम टू एक्सप्लोर द थिंग्स from the experiences provided by us. So first thing is engage, then second is explore, then third is explain. We ask them to explain whatever they have explored. So third step is explain. Then fourth is elaborate. We ask them to use this knowledge and apply it in the different kinds of situation. So elaborate your whatever you have learned. You try to elaborate. एखादे आपण शब्द शिकले असू तर त्या आपण शब्दांचं वाक्य बनवतो, वेगळ्या सिच्युएशन मध्ये ते शब्द वापरतो, त्याला इलॅबोरेट असं आपण म्हणतो. त्यानंतर लास्ट इज इव्हॅल्युएट. सो 5 E's वी यूज इन कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच. आपल्याला जर ऍडजेक्टिव्ह कुठलाही आपल्याला एखादा लँग्वेज टीचिंग आयटम असं शिकवायला जर दिला, तर कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचने तुम्ही तो मुलांना कसा शिकवणार ह्याच्यावर देखील प्रश्न विचारू शकतात. एवढे तुम्ही लेसन घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे सांगणं, हे टप्प्याटप्प्याने व्यवस्थित तुम्हाला हे मांडता यायला पाहिजे की ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय, डिस्क्रायबिंग वर्ड्स. मग त्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण वापरू शकतो. ग्रुप ऍक्टिव्हिटी देऊ शकतो, पेअर ऍक्टिव्हिटी देऊ शकतो, मुलांना विचार प्रवृत्त करण्यासाठी आपण काय काय त्यांना साहित्य देऊ शकतो, इन्स्ट्रक्शनल मटेरियल देऊ शकतो. याचा आपण विचार केला की आपल्याला व्हेरी इझिली वी कॅन राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इथे तुम्ही तुमची इमॅजिनेशन, तुमचे एक्सपिरियन्सेस वापरून ह्याचं उत्तर लिहायचं आहे. बॉल, डॉल, टॉईज, various kinds of teaching learning materials like the learning equipments like pen, pencils, sketch pen, erasers, sharpeners. We can use all these things. What is the color of the eraser? What is the shape of the ball? It is round shaped. So these are describing words and these are called as adjectives. असं आपण त्यांना शिकवायचं आहे. What are the sub skills of listening?
आपण जेव्हा लिसनिंग करतो तेव्हा त्याचे काय काय टप्पे आहेत, हे लिसनिंगचे काय काय छोटे छोटे भाग आहेत, सब स्किल्स आहेत. कशासाठी आपण ऐकत असतो तर आपल्याला काहीतरी माहिती मिळवायची आहे, त्यानंतर आपल्याला काहीतरी त्याच्यातनं शोधायचं आहे म्हणून आपण ऐकत असतो, की एखादा शब्द आपल्याला शोधायचा, एखाद्या गोष्टीचा अर्थ शोधायचा असेल, माहिती मिळवायची असेल, आपल्याला आनंदासाठी सुद्धा आपण ऐकत असतो. आपण कविता कशासाठी ऐकतो तर आनंदासाठी, एन्जॉयमेंट. वी लिसन टू द स्टोरी, वी लिसन टू द पोएम फॉर द एन्जॉयमेंट. सो एन्जॉयमेंट साठी सुद्धा आपण लिसनिंग करत असतो. त्यानंतर काही वेळा आपण जेव्हा लिसनिंग करत असतो तेव्हा आपल्याला काही वेळेला काही प्रश्न पडतात, मग आपण त्याचं उत्तर शोधण्यासाठी वी ट्राय टू गेस, वी ट्राय टू प्रेडिक्ट द थिंग्स. सो फॉर गेस ऑल्सो, टू गेस certain things, we listen and understand the thing. Sometimes we listen and take the notes, sometimes we listen and take the notes, then sometimes we listen and repeat the things for development of pronunciation, stress and intonation. Sometimes we try to understand the emotions of the speaker, then also we are doing it for understanding the mood of the speaker. So in this way, to get the gist याचा तुम्हाला काय काय शंका असेल ते तुम्ही लिहून ठेवा आणि नंतर आपण चॅट बॉक्स मध्ये त्याची एकेकाची उत्तर पाहूया. टू गेट द जिस्ट याचा अर्थ काय? जिस्ट म्हणजे समरी, टू समराइज द थिंग्स. एखादी आपल्याला, आपण जर एखादा पॅरेग्राफ ऐकला असेल, लोकमान्य टिळकांबद्दलचा पॅरेग्राफ असेल, तर लोकमान्य टिळकांबद्दल तुम्ही आता जे ऐकलं ते तुमच्या वाक्यात 2 वाक्यांमध्ये सांगा. सो दिस इज द जिस्ट. whatever we are listening to it, we try to summarize the thing, we try to आपण म्हणतो त्या गोष्टीचं सार काढणं, सारांश सांगणं, त्याला म्हणतात जिस्ट. तर या पद्धतीने आपल्याला सब स्किल्स हे एक्सप्लेन करता यायला पाहिजे. त्यानंतर लर्निंग एन्व्हायरमेंट वर नेहमी क्वेश्चन्स हा विचारला जातो. फर्स्ट युनिट वरचा क्वेश्चन आहे, हाऊ विल यू क्रिएट लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर टीचिंग ऑफ इंग्लिश इन युअर क्लासरूम. देन व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट क्रिएट लर्निंग एन्व्हायरमेंट इन इंग्लिश. तर एखाद्या लर्निंग एन्व्हायरमेंट क्रिएट करणं हे तर प्रामुख्याने शिक्षकाचं स्वतःच्या व्यक्तिमत्वातून एन्व्हायरमेंट क्रिएट करता येईल. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सोयी सुविधा वर्गामध्ये वापरून आपल्याला लर्निंग एन्व्हायरमेंट क्रिएट करता येईल. त्यानंतर जे एकमेकांशी संवाद साधणं असेल, इंटरॅक्शन विथ द स्टुडंट्स, वी कॅन क्रिएट द लर्निंग एन्व्हायरमेंट टू मोटिवेट देम, टू इन्स्पायर देम and to encourage them to participate in the activity, to provide some situation, to provide the learning experiences for them. We ask them to participate, we ask them to read something, we ask them to speak something, listen something, observe the picture and speak, describe the picture. So all these kinds of interactions that create good learning environment in English classroom. So as a teacher, how should be the teacher and student relationship? First of all, we'll see the physical factors which create the learning environment. The light effect is there, ventilation is there, and the total setting arrangement is there. All these things matter for creating the learning environment. अतिशय congested area आहे, एका बेंचवर 4-4 जण बसले आहेत, this will not create the learning environment in the classroom. But the suitable sitting arrangement is there, and there is proper ventilation, there is proper light system in the classroom, so it contributes the physical factors. So teacher student relationship should be sympathetic. The teacher should have sympathy, the teacher should have love for the students, then only the trust is built among the teacher and student, the faith is created on in the teacher, and there should be proper understanding between teacher and student. A very strict environment and very harsh environment, insulting environment, if the teacher insults the students, then that will not create the good learning environment in the classroom. We have to
respect the child's personality. We have to have the sympathy about the child, because the child has a different kind of background. From different backgrounds the child is coming. We don't know what background is there in the family. So from different kinds of family background, the student come in the school, and they have different kinds of languages, they have different kinds of family experiences, life experiences, the neighborhood, they have different types of neighborhood. So all these things as a teacher we should consider, and we should try to build the faith in the child's mind. This will create a good relationship, and the learning environment is automatically developed. Learners background, financial, educational, their parents may not be educated, so all these things we should consider. All the facilities, computer should be there, projectors, proper teaching learning material should be there. Socio-cultural environment in the rural area, in the urban area, it is not possible always that the child is having proper exposure to English. So we should understand this, and socio-cultural environment should be properly understood by the teacher. The intellectual level is also different in different kinds of students. We should also consider this. Some children like poetry, some like drama, some like story. Also, we should consider these things. We should use different methods for different for teaching of different units. For grammar, we will use different method. For poem, we will use different method. So all these things should be considered. Proper discipline should be maintained in the classroom. Why discipline is necessary? Because if there is no discipline, even though there is a very good and live atmosphere in the classroom, teacher student relationship is friendly, but still there should be some rules, there should be some time management, and there should not be chaos. The teacher should consider all these things. What is a pair work? And we must be able to explain what is a pair work. The two students, they do some activity and they help each other. The collaborative skill is developed, cooperation is developed in these students, and they uh, create of learning. They create interest of learning in them. Pair work is very good and important thing in the teaching learning of English. आपल्याला हे पण सांगता आलं पाहिजे की पेअर्स कशा तयार करायच्या. पेअर्स ह्या वेगवेगळ्या प्रकाराने तुम्हाला तयार करता येतील. एक म्हणजे हुशार मुलगा, मुलगा, अशी पण पेअर तुम्हाला करता येईल, किंवा एका बेंचवर बसलेले दोन मित्र, त्यांची पेअर करता येईल, आणि मग त्यात एकमेकांच्या बरोबर काम करताना त्यांना आनंद मिळेल अशा प्रकारची आपण ही पेअर तयार करून त्याचा त्यांना अकॅडमिक फायदा कसा होईल हे आपल्याला पाहायचं आहे. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ टेक्स्टबुक. आपल्याला म्हणजे टेक्स्टबुकचं महत्व हे खूप आहे. टेक्स्टबुक कशासाठी तयार केली जाते, तर टेक्स्टबुकचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय, तर द एक्सपिरियन्स दॅट द चाइल्ड गेट्स, गुड एक्सपिरियन्स इज गिवन टू द चाइल्ड. द vocabulary is developed, शब्द संपत्तीत वाढ होते. The child learns various types of activities, the child learns various types of exercises, then the speaking skill is developed, reading skill is developed. With the help of textbook, the child starts reading, the child starts speaking, and in this way the child is doing self learning activities at home. So textbook is very important. सिलेबस अँड करिक्युलम हे अतिशय महत्वाचा हा पॉइंट आहे. मोस्टली तो मुलांना अवघड जातो. करिक्युलम म्हणजे अतिशय सोपा आहे. करिक्युलम आणि सिलेबस मधला फरक, तर हा फरक हा नेहमी विचारला जातो. 3 मार्काला असेल, 2 मार्काला असेल, 4 मार्काला असेल. करिक्युलम इज अ व्हेरी ब्रॉड टर्म अँड सिलेबस इज अ पार्ट ऑफ करिक्युलम, वी कॅन से. सो इफ curriculum is a big circle, then syllabus is a small circle included in that big circle. So curriculum refers to various things in a vast scope. Curriculum has the philosophy of that particular course. Curriculum has the psychology of that particular student. Curriculum has the goals for teaching that particular course. कशासाठी डीएडचा कोर्स शिकवायचा. सो व्हॉट इज द गोल ऑफ टीचिंग डीएड सिलेबस. या सगळ्या ज्या
मोठ्या मोठ्या ठळक ढोबळ ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या सगळ्या करिक्युलम मध्ये येत असतात. परंतु हा करिक्युलम शिकवायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर ते सगळं सिलेबस मध्ये दिलेलं असतं. सिलेबस मध्ये काय काय दिलेलं असतं, सिलेबस मध्ये वेगवेगळे विषय दिलेले असतात आणि त्या विषयाचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. सो करिक्युलम इज प्रिस्क्रिप्टिव्ह अँड सिलेबस इज डिस्क्रिप्टिव्ह. सिलेबस इज अ पार्ट ऑफ करिक्युलम अँड इट सिलेबस आणि करिक्युलम मधला फरक काय, तर विशिष्ट कोर्सचं जे गोल आहे, एम्स आहेत, त्यानंतर मेथड्स आहे, वेगवेगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या सगळ्या करिक्युलम मध्ये असतात. आणि सिलेबस मध्ये काय असतं, तर विशिष्ट विषयाचा असा सिलेबस आणि तो शिकवायचा कशासाठी, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दॅट पर्टिक्युलर सिलेबस सब्जेक्ट. हा विषय इंग्लिश विषय कशासाठी शिकवायचे, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, इंग्लिश या विषय इयत्ता 6वीला इंग्लिश विषयामध्ये कोणते कोणते घटक आहेत, त्याला म्हणायचं इयत्ता 6वीचा सिलेबस. सो देर इज अ आउटलाईन ऑफ टॉपिक. 6वीच्या पुस्तकामध्ये काय काय टॉपिक शिकवायचे ते सगळे सिलेबस मध्ये दिलेले असतात. सो करिक्युलम मीट्स द नीड्स ऑफ द सिलेबस वाईल सिलेबस इज द लिस्ट ऑफ कंटेंट. हे शब्द जे आहेत हे तुम्हाला पाठच करावे लागतील. सिलेबस आणि करिक्युलम हा थोडासा टेक्निकल असा सब्जेक्ट आहे, त्यामुळे सिलेबस करिक्युलम इज प्रिस्क्रिप्टिव्ह, सिलेबस इज डिस्क्रिप्टिव्ह, हे शब्द तुम्हाला पाठच करावे लागतील. आणि फक्त एवढीच गोष्ट महत्वाची की त्याचा अर्थ तुम्ही नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिताना ते सोपं जातं. लेसन प्लॅनचे बेनिफिट्स काय आहेत, तर लेसन प्लॅनचे हजारो बेनिफिट्स आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला लेसन प्लॅनमुळे कॉन्फिडन्स निर्माण होतो. वर्गात गेल्यानंतर तुम्हाला शिकवायचं एक वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होतो. त्यानंतर लेसन प्लॅन करत असताना सगळ्यात आपण आधी काय प्लॅन करतो, तर वाय शुड वी टीच दॅट पर्टिक्युलर लेसन. वाय म्हणजे काय, तर ऑब्जेक्टिव्ह. सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग दिस पर्टिक्युलर topic or lesson. First of all, objective is decided, then the method is chosen to teach that particular lesson. The method is selected, then according to method the activities are decided, the sequence of these activities is decided, then afterwards for teaching for using these activities in the classroom, what type of material should be used, that material is decided. So in this way, all small things, what questions should be asked in the classroom, all these things are decided, and therefore it becomes the smoothly all the activities, teaching learning process continues due to lesson plan. डायरेक्ट मेथड ही खूप महत्वाची मेथड आहे आपल्या इंग्लिश टीचिंग लर्निंग मध्ये. तर डायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला माहितीये की देर इज अ डायरेक्ट बॉन्ड फॉर्म्ड बिटवीन द thought and a word, actual action, thought and action. It is a natural method. डायरेक्ट मेथडला नॅचरल मेथड का म्हटलेलं आहे, तर डायरेक्ट मेथड मध्ये एक विशिष्ट प्रकारचं सिक्वेन्सने आपण शिकवत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल वी से दॅट दिस इज अ टेक्स्ट बुक. वी से दिस इज अ टेक्स्ट बुक इन डायरेक्ट मेथड. पण तेच आपण पुस्तक दाखवतो आणि टेक्स्ट बुक असं म्हणतो, म्हणजेच त्याच्यात डायरेक्ट बॉन्ड हा फॉर्म होतो. द वर्ड अँड इट्स मिनिंग, द वर्ड अँड इट्स मिनिंग, डायरेक्ट बॉन्ड इज फॉर्म. हे पुस्तक आहे, याला टेक्स्ट बुक म्हणतात असं न सांगता दिस इज अ बुक, वी से दिस इज अ बुक. So direct bond is formed. And why it is a natural method? Because firstly we ask the children to listen, and then we ask the children to speak, to repeat, then we ask the children to do further, develop further skills. So in the natural process, firstly listening skill should be developed, then the speaking skill should be developed. So the new words are used without mother tongue is not used in direct method. So fluency is developed in the students, कारण अनेक प्रकारचे मुलांना अनुभव दिले जातात डायरेक्ट मेथड मध्ये आणि त्याच्यात मदर टंगचा समावेश नसतो, म्हणून त्याला डायरेक्ट मेथड असं म्हणतात, नॅचरल मेथड असं म्हणतात. आणि त्यामुळे मुलांच्या मध्ये आपोआप
जर तुम्ही मराठी वापरलंच नाही इंग्लिश शिकत असताना, तर आपोआप तुम्ही अननोइंगली तुम्ही इंग्लिश भाषा ही वापरत जाता, अँड द फ्लुएन्सी इन स्पीच इज डेव्हलप्ड इन द स्टुडंट्स. These are the merits and these are the demerits. Only listening and speaking skills are developed in the direct method. There is dearth of fluent teachers. Fluent teachers are not available mostly in, we may say, rural part of India. So fluent English speaking teachers are not available. So the students also don't have the models before them. So students also, their skills are not also developed. Environment is, exposure to English is not there. So environment is lacking, and there डायरेक्ट मेथड मध्ये खूप सारे मटेरियल्स यूज केले जातात. तसे जर मटेरियल्स अवेलेबलच नसेल शाळेमध्ये, तर डायरेक्ट मेथडने शिकवणं हे शक्य होत नाही. रीडिंग स्किल कसं डेव्हलप करणार तुम्ही मुलांचं, कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज घेणार, ते 4 मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो, आणि भरपूर तुम्ही ऍक्टिव्हिटीज रीडिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्ही स्वतः वापरलेल्या आहेत. रीडिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण फ्लॅश कार्ड्स वापरलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शब्दपट्ट्या असतील, वाक्यपट्ट्या, सेंटेन्स स्ट्रिप असेल, ती आपण वापरू शकतो. वी कॅन यूज द कम्प्युटर, वी कॅन यूज द audiovisual aids like computer is there, film is there, videos are there. We can ask the children to watch the video, to read the video, whatever there in the video, understand and express their thoughts. We can ask them to repeat the words which are there in the on the screen. Also we can ask them to use punctuation marks while reading. सो रीडिंगचे खूप छोटे छोटे भाग आहेत, सब स्किल्स आहेत. आपण पिक्चर रीडिंग पण त्याच्यात येतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण रीडिंग डेव्हलप करण्यासाठी मुलांना आपण एक्सपोजर द्यायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्यांना द्यायच्या आहे, की जेणेकरून त्यांचं रीडिंग डेव्हलप होईल. मग ते रीडिंग शब्दांचं असेल, रीडिंग ऑफ वर्ड्स असेल, रीडिंग ऑफ सेंटेन्सेस असेल, त्यानंतर रीड अँड रिपीट असेल, रीडिंग फॉर द करेक्ट प्रोनाउन्सिएशन असेल, रीडिंग फॉर प्लेजर सुद्धा असू शकतं, एखादी स्टोरी वाचणं असेल, रीडिंग फॉर प्लेजर, रीडिंग फॉर एनरिचमेंट ऑफ व्होकॅब्युलरी असेल. वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्यांना अनुभव द्यायचे आहेत. एक्सटेन्सिव्ह रीडिंग आणि इंटेन्सिव्ह रीडिंग सुद्धा खूप महत्वाचे आहेत. एक्सटेन्सिव्ह रीडिंग म्हणजे आपण आपल्या आनंदासाठी वाचतो, त्याला एक्सटेन्सिव्ह रीडिंग असं म्हणतात. आपण जेव्हा आपल्या आनंदासाठी वाचतो तेव्हा आपल्याला वेळेचं भान नसतं. आपण किती तासनतास एखादं पुस्तक हातात आलं तर आपण ते आनंदाने वाचतो, कारण आपल्याला ते आवडतं. त्याला एक्सटेन्सिव्ह रीडिंग असं म्हणतात. आणि इंटेन्सिव्ह रीडिंग म्हणजे विशिष्ट प्रकारची माहिती शोधण्यासाठी, ओळखण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आपण मुद्दाम जे वाचतो त्याला काय म्हणायचं, इंटेन्सिव्ह रीडिंग. म्हणजे रीडिंग ऑफ अ टेक्स्ट बुक, रीडिंग ऑफ डिक्शनरी, रीडिंग ऑफ वेरियस टाइप्स ऑफ रेफरन्स बुक्स, हे काय आहे, इंटेन्सिव्ह रीडिंग. टू फाइंड आउट समथिंग, त्याला म्हणायचं इंटेन्सिव्ह रीडिंग. सॉफ्ट स्किल्स सुद्धा एक महत्वाचा घटक आहे आपल्या सिलेबसमध्ये. सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय, तर सॉफ्ट स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन 21st century. It is important skill for all the students. How should we how should we behave in the group, how should we use our language in the group, how should not only language but there is some body language type of thing. So our body language should be such that a proper message should be conveyed by our body language to our in our group. So whatever we want to speak, the same should be expressed, the same should be conveyed properly in the group. That is called as body language. The eyes, movement of eyes, the movement of hands, which are required and which are helpful for expressing your emotions or feelings or ideas, thoughts, that is called as body language. So facial expressions should also be there, so that our presentation does not become monotonous or dull. So facial expression should be there.
to express our emotions. We do proper facial expressions for admiring about the thing, for creating our for showing our curiosity. We raise our eyebrows or we ask question in the particular tone. Our tone should be properly expressed, our posture should be proper, habits, mannerism should be there. When we meet each other, we should say good morning or good afternoon to each other. So we should say thank you, express our gratitude by saying thank you. We should express our emotions by saying sorry, thank you. And teamwork, we should develop the teamwork, we should develop the team spirit in the group. So all these are called as soft skills, which are very important skills to be developed in the students. असा पण तुम्हाला क्वेश्चन येतो की हाऊ विल यू डेव्हलप ऑल दीज सॉफ्ट स्किल्स इन युअर स्टुडंट्स. मग हे समजा क्रिटिकल थिंकिंग हे सॉफ्ट स्किल तुम्हाला मुलांमध्ये डेव्हलप करायचं आहे. त्यासाठी तुम्ही कोणती ऍक्टिव्हिटी निर्माण कराल? तर क्रिटिकल थिंकिंग साठी आपण म्हणतो विचार करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हायला पाहिजे. वी विल शो देम सम इन्स्पायरिंग व्हिडिओ and then we'll ask them some questions by which we can encourage them to think on that particular situation. असं तुम्ही एक छोटीशी ऍक्टिव्हिटी देऊ शकता. त्यानंतर we should for developing the body languages, the positive body languages, we should give them the demo of positive body language, how to stand in front of a group, how to keep eye contact, how to use your hands for the effective communication. So all these things, small activities you can provide. Then types of reading, we know all these types of reading. It is very easy actually for loud reading, for silent reading, and extensive reading and intense. Just now we have discussed all these things. You can understand that for loud reading मध्ये काय महत्वाचं आहे तर तुमचे उच्चार, the pronunciation, the pauses, the we can say punctuation mark, reading with the help of punctuation marks. म्हणजे कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे, कुठे पॉज घ्यायचा, क्वेश्चन विचारला असेल तर तुम्ही कशा प्रकारे त्याचं एक्सप्रेशन करायला पाहिजे. ऑल दीज थिंग्स आर इन्क्लुडेड इन द लाऊड रीडिंग. Silent reading deals with the understanding. Silent reading deals with the understanding. तुम्ही मनात वाचता तेव्हा तुम्हाला ते समजायला पाहिजे. That is the main purpose of silent reading. Comprehension or understanding. Speed is developed. Interest is developed. We get a lot of information in silent reading. जेव्हा आपण परीक्षेसाठी नोट्स वाचत असतो, टेक्स्टबुक वाचत असतो, दॅट इज सायलेंट रिडिंग. आणि जेव्हा आपण एखादा उतारा मोठ्यांदी वाचतो, दॅट इज लाऊड रिडिंग. एक्सटेन्सिव्ह रिडिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं पुस्तक आपण एकदा पुस्तक हातात आलं की ते सोडत नाही, मग एक दिवस लागू दे, 2 दिवस लागू दे, दॅट इज नथिंग बट एक्सटेन्सिव्ह रिडिंग. इट इज बेस्ड ऑन इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट, इट इज बेस्ड ऑन प्लेजर, इट इज बेस्ड ऑन द joyful experience. Then intensive reading is to develop the reading skill like understanding, then learning about the grammar part of that content. एखादा धडा आपण वाचला की त्याच्यावरती ग्रामर शिकणं, त्याचे शब्द अर्थ समजून घेणं, या सगळ्याला काय म्हणतात? इंटेन्सिव्ह रिडिंग. So I hope you understand the types of reading, isn't it? Yes, ma'am. Okay, we'll move forward. Which techniques? आता आपल्याला माहिती की टीचिंग टेक्निक्स असे स्पेसिफिक दिलेले आहेत आपल्या सिलेबस मध्ये. रोल प्ले इज देअर, use of DVD is there, then popcorn reading is there. We know that there are various types of reading. Popcorn reading is very favorite reading. Like students, you know, they behave like a popcorn in the classroom, and one by one the student pops up and starts reading and ends somewhere, and eventually on the spot another student, he takes the name of the another student and then he starts reading. There should be attentiveness while using this popcorn reading. All the class becomes attentive, all the class becomes active in this popcorn reading.
So reading aloud is developed and alertness is developed in popcorn reading. Reading after the teacher. We know that teacher reads and students repeat after the teacher. This is reading after the teacher. Then games, use of games, various kinds of games. Say for example, there is a memory game. If I say mango, then another student will say apple, then another student will say guava, the another student says mango apple, then the third student will say mango apple guava. This is a kind of memory game which creates fun in the classroom, and also it enriches the vocabulary in the classroom. Puzzle, various kinds of puzzles are there which can be used in the classroom. Dictation is there, so it develops the spellings of the students. Jumble words are also there. It creates a joyful experience. It gives the joyful experience. It creates fun in the teaching learning of English. So there are very important techniques which are used in the English language teaching. Again, the question on the direct method. What are the principles? We have already seen the direct method. All these things are there. We have seen this. Then types of instructional materials. आपल्याला माहिती आहे की इन्स्ट्रक्शनल मटेरियलचे प्रामुख्याने दोन भाग आहेत, एक म्हणजे प्रिंट मटेरियल आणि नॉन प्रिंट मटेरियल. प्रिंट मटेरियल मध्ये सगळे छापील साहित्य येतं. म्हणजे कोणतं कोणतं तर पुस्तकं, डिक्शनरी, एन्सायक्लोपीडिया, त्यानंतर हँडबुक असेल, मॅगझिन्स असतील, न्यूजपेपर्स असतील, ऑल दीज टाइप्स ऑफ प्रिंट मटेरियल. Then in the non-print material, all types of audiovisual aids, they come under non-print material. There may be film strip, there may be a radio, there may be CD player, it may be television, it may be projector, it may be slide, it may be poster, map, model, anything which comes under audiovisual materials. So classroom arrangement is also one of the topic in our syllabus. How will you arrange your classroom? आपण आपली क्लासरूमची अरेंजमेंट कशी कराल? मग क्लासरूम मध्ये कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवायचं आहे, कशा प्रकारे आपण त्यांची बैठक व्यवस्था करायची, सेटिंग अरेंजमेंट करायची आहे, आपण कशा प्रकारे क्लासरूम मध्ये मटेरियल अरेंज करणार आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. The place of teacher should be such that all the students should be visible. Then the material should be properly kept at the corner. In this way, there should be classroom arrangement. स्पीकिंग स्किलचे सब स्किल्स सुद्धा विचारू शकतात. या ठिकाणी स्पीकिंग स्किलचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे हे सब स्किल्स आहेत. उदाहरणार्थ उच्चार योग्य असले पाहिजेत, पॉझेस पाहिजेत, स्ट्रेस योग्य पाहिजे, त्यानंतर इंटोनेशन योग्य पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारला की तो प्रश्नाप्रमाणेच विचारला गेला पाहिजे. सो प्रॉपर इंटोनेशन शुड बी देअर. Why did you come late? Why did you come late? So why did you come late? असं काहीतरी विचारलं तर तो प्रश्न विचारतोय का काय म्हणतोय हेच आपल्याला समजणार आहे. त्यामुळे इंटोनेशन याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. सो इंटोनेशन शुड बी देअर, स्ट्रेस शुड बी देअर. आपल्याला महत्वाच्या शब्दांवर जोर देता यायला पाहिजे, त्याला म्हणायचं स्ट्रेस. सो इफ वी यूज प्रॉपर स्ट्रेस ऑन द पर्टिक्युलर वर्ड्स इन अ सेंटेन्स, देन द मीनिंग इज व्हेरी easily conveyed to others. So also stress is very important, and we should understand where to take pause while speaking. That is also important. This is one important word which is mentioned in here in the points of answers. Coherence. What do you mean by coherence? It is coherence means organization. Proper organization is also very important while speaking something. आता पुन्हा पुन्हा तेच तेच तुमच्या लक्षात येत असेल की तेच तेच क्वेश्चन्स हे वेगवेगळ्या शब्दांनी पुन्हा पुन्हा तेच तेच रिपीट होत. सब स्किल्स ऑफ लिसनिंग असेल, ऍक्टिव्हिटीज ऑफ लिसनिंग असेल, तेच प्रश्न रिपीट होताना दिसून येतात. त्यामुळे या ठिकाणी तुमची क्रिएटिव्हिटी सुद्धा तुम्ही वापरू शकता. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही इथे मेन्शन करू शकता. रीडिंगचे काही ऍक्टिव्हिटीज असतील, लिसनिंगचे असतील, त्याप्रमाणे आपण इथे मेन्शन करू शकतो. आणखीन एक महत्वाचं पॉइंट आहे मेथड ऑफ टीचिंग रीडिंग.
रीडिंग शिकवण्याच्या मेथड्स काय आहेत? फोनिक मेथड, लुक अँड से मेथड आणि सेंटेन्स मेथड. या ठिकाणी स्टोरी मेथड ही पण एक मेथड आहे. तर या पद्धतीने आपण फोनिक मेथडला कशाला महत्व देतो? साऊंड आणि लेटर कोऑर्डिनेशन. एखाद्या विशिष्ट लेटरसाठी आपण कोणता साऊंड वापरतो ते जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये वाचन करणं सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, इफ द लेटर इज बी, then we should speak it as b. B, 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 bat. This is called as phonic method. B, 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 bat. G, 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 girl. याला फोनिक मेथड असं म्हणतात. लुक अँड से मेथड. लुक अँड से म्हणजे शब्द पहा आणि रिपीट करा. दॅट इज लुक अँड से मेथड. सेंटेन्स मेथड मध्ये रीडिंग ऑफ सेंटेन्स. स्टोरी मेथड मध्ये रीडिंग ऑफ स्टोरी, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर द स्टुडंट्स. स्ट्रक्चरल ग्रामर आणि फंक्शनल ग्रामर मधला डिफरन्स बरेचदा विचारला जातो. या पद्धतीने हा डिफरन्स सुद्धा आपल्याला सांगता यायला पाहिजे. स्ट्रक्चरल ग्रामर, ऍज द नेम सजेस्ट, स्ट्रक्चरला महत्व दिलं जातं, म्हणजे वाक्याची रचना कशी आहे त्याला महत्व दिलं जातं. फंक्शनल ग्रामर मध्ये त्या ग्रामरचं फंक्शन काय आहे त्याला महत्व दिलं जातं. म्हणजे से फॉर एक्झाम्पल, इफ इट इज ऍडजेक्टिव्ह, then what is the function of that adjective in a particular sentence, that is given importance. आणि ते आपण नेहमीच्या लाईफ मध्ये याचा वापर कसा करायचा, फंक्शन काय आहे त्याचं, त्याला महत्व दिलं जातं. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ग्रामर. Structural grammar focuses on the mastery of the structure, the construction of the structure. For example, if it is a question, then there is a particular frame for question. There is a particular structure for question. A WH type question, verbal question, etc. But what functional grammar does? Functional grammar creates situation in which we use all these questions. So for example, WH type question. The teacher tells the students that you are meeting your friend, and then how will you speak with your friend? Where are you going? So WH type question. So the situation is created and the students are encouraged to use this particular grammar part in that particular situation. That is called as functional grammar. It focuses on the use of the grammar in the particular experience, in the particular situation. लक्षात आलं तुमच्या दोन्हीतला फरक? प्लॅनिंग पार्ट आहे प्लॅनिंग मध्ये, की इयरली प्लॅनिंग आहे, त्यानंतर मंथली प्लॅनिंग आहे, युनिट प्लॅनिंग आहे, नंतर लेसन प्लॅनिंग आहे. हे सगळे प्लॅनिंगचे वेगवेगळे काय टप्पे आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे त्याचे सेक्शन्स आपल्याला बघणं महत्वाचं आहे. इयरली प्लॅनिंग हे खूप ब्रॉड अशा प्रकारचं प्लॅनिंग असतं. संपूर्ण वर्षभरात तुम्ही काय काय करणार आहात इंग्लिश टीचिंग मध्ये, त्याला काय म्हणायचं, इयरली प्लॅनिंग. मग वी कन्सिडर द total number of days in the whole year. We consider the total units, number of units for the whole for learning the English language for the whole year. Then we consider all the methods, we consider all the activities, we consider the evaluation test throughout the year. That is called as year plan. So it is the important because it saves our time, it saves our energy, and we give justice, we give proper equal weightage to all the things. मग त्याच्यात को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज येतात, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज येतात. को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज विच आर रिलेटेड टू आवर सिलेबस. फॉर एक्झाम्पल, व्हेरियस काइंड्स ऑफ activities like competition is there, exhibition is there. Then extracurricular activities मध्ये कोणते कोणते ऍक्टिव्हिटीज येतात, तर कल्चरल इव्हेंट्स असतील, ड्रामा असेल, डान्स असेल, देन पिकनिक्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये येतात. स्पोर्ट्स असतील.
ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे काय, तर ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मध्ये मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज प्रोड्यूस केल्या जातात आणि मुलं त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात, पार्टिसिपेट करतात आणि ते एन्जॉय द लर्निंग प्रोसेस. फॉर एक्झाम्पल इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. डिक्शनरी रेफर करणं एखादी ऍक्टिव्हिटी होऊ शकते. त्यानंतर एखादं पॅरेग्राफ देऊन त्यांना त्याच्यातले शब्द शोधायला सांगणं, ही एक ऍक्टिव्हिटी येऊ शकते. सो मेरिट्स ऑफ द ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे काय, तर एन्जॉयमेंट, त्यांना एन्जॉयमेंट मिळते. स्टुडंट्स बिकम इंडिपेंडंट लर्नर्स, हे सगळ्यात महत्वाचे त्यांचे काय मेरिट्स आहेत. नंतर मटेरियल एखाद डेव्हलप कसं करायचं, त्या मटेरियल डेव्हलपमेंटचे सुद्धा विशिष्ट स्टेजेस आणि स्टेप. आता हे सगळे प्रश्न जे आपण बघितले ते मोस्टली फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स इन द एक्झामिनेशन्स, असे ते क्वेश्चन्स आपले होते. असे 30 क्वेश्चन आज आपण पाहिले की फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न हे महत्वाचे जे आहेत ते पुन्हा पुन्हा विचारले गेलेले आहेत. एखादं साहित्य तयार करत असताना, मग ते फ्लॅश कार्ड असू दे, चित्र असू दे, एखादा तक्ता असेल, एखादा नकाशा असेल, आपण ते साहित्य मटेरियल डेव्हलप करायचं आहे, तर आपण कोणत्या कोणत्या पायऱ्यांचा आपण तिथे अवलंब करणार आहे. तर सुरुवातीला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे. नंतर आपण त्याच्या संबंधीची सगळी साहित्य गोळा केल्यानंतर आपण त्याचा सिक्वेन्स प्रॉपर लावायचा आहे, मेथड आपण ठरवायची आहे आणि मग त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. तर या पद्धतीने हे मटेरियल आपल्याला डेव्हलप करायचं आहे. सो आय होप ऑल द पॉइंट्स आर क्लिअर. इट्स ऑलमोस्ट 9 o'clock. And if there are some doubts, we can. Hello, ma'am. Thank Hello, you, ma'am. ma'am. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Okay, guys. Thank you, ma'am. मॅम मॅम तुम्ही ऐकू शकता? हा? बोला बोला, हॅलो. ऐकायला येतं, बोला ना. मला एक Over विचारायचं to होतं sir. ma'am, की It's too late now. नाही नाही नाही, इट्स ओके. येस, बोला. Yes, sir. हॅलो. हा बोला ना मॅडम. सर आता यामध्ये प्रश्न आहे, सर्वात आधीचा प्रश्न होता की 3 लँग्वेज फॉर्म्युला आणि त्याला 2 मार्क्स होते, तर साधारणपणे आम्ही किती पॉइंट्स लिहायला हवेत त्यासाठी? मॅम आवाज येतो तुम्हाला? हो, येतोय sir. येस प्लीज. ऍडव्हान्टेजेस होत्या रिडिंग स्किल साठी, तर 2 मार्कला क्वेश्चन होता, तर साधारण 4 पॉइंट त्यासाठी इनफ आहेत का? येस मॅम, त्याच्यासाठी 4 पॉईंट तुम्हाला लिहायला पाहिजेच आहे, म्हणजे एव्हरी पॉइंट कॅरीज हाफ मार्क्स there. आणि म्हणजे त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे, फक्त पॉइंट्स लिहून उपयोग नाही ना, मग साधारण एक्सप्लेनेशन लिहायला हवं ना? ऐका, आता त्याच्यामध्ये एक 2-3 भाग आहेत, एक लक्षात ठेवा. तुम्हाला जर त्याचे सब पॉइंट्स माहिती असतील तर ऍटलीस्ट रिक्वायरमेंट काय असते, ऍटलीस्ट यू शुड राईट द 4 पॉइंट्स, मेन पॉइंट्स there. फॉर एक्झाम्पल आता टाइप्स ऑफ रिडिंग वरती प्रश्न आला, तर मग टाइप्स ऑफ रिडिंग मध्ये 2 मार्काला जर प्रश्न आला तर जस्ट यू कॅन राईट ओनली सायलेंट रिडिंग, लाऊड रिडिंग, पॉपकॉर्न रिडिंग, वॉट एव्हर द रिडिंग आर there. तर असे लिहायचे. पण जर 2 मार्काला एकच विचारला व्हॉट इज सायलेंट रिडिंग, तर यू हॅव टू राईट फ्यू लाईन्स अबाउट सायलेंट रिडिंग. ओके सर, थँक्यू. येस. हेलो सर. हाँ बोला. हाँ, आवाज आ रही है आपको सर? यस, जहरा खान आ रही है, आपकी आवाज आ रही है. हाँ, मुझे ये पूछना था. थैंक यू वेरी मच, ये बहुत हेल्पफुल सेशन था हमारे लिए. आपने अच्छा, आपने सुनो ना, आपने अगर वीडियो ऑन किया तो अच्छा हो जाएगा, सो दैट वी कैन आल्सो कैप्चर योर पिक्चर. ओके, आ रहा है? यस यस श्योर. थैंक यू, ये बहुत ही हेल्पफुल था. मुझे ये पूछना था सर, ऐसे दूसरे सब्जेक्ट्स के लिए भी हमें ऐसा क्लास मिल सकता है क्या, जहाँ पे हमें ये इम्पोर्टेंट क्वेश्चंस का एक्सप्लेनेशन मिले? ये देखो, हम F4, F6, S4 और S6 मोस्टली वी आर फोकसिंग ऑल दिस सब्जेक्ट्स which are a little bit difficult for the students. Okay, apart from that, F4 इज मराठी ना सर? F4 मराठी, yes. तो सर मराठी का मुझे एटलीस्ट, मैं नॉन महाराष्ट्रियन हूँ, तो मुझे मराठी के लिए वो चाहिए रहेगा हेल्प, तो मैं कहाँ से ले सकती हूँ? आप पे कोई रिकॉर्डिंग सेशंस वगैरह है मुझे हेल्प करने के लिए?
चैट बॉक्स में हमने लिंक डाला है, उसमें सब रिकॉर्डिंग वीडियोस मिलेंगे आपको। ओके, थैंक यू सर, मैं चैट बॉक्स में चेक कर लेती हूँ। यस यस यस। थँक यू। हॅलो सर. हाँ बोला. हॅलो. हाँ बोला. हा, उद्या बी S4 कधी घेणार आहे? S4 चं चालू आहे मॅम, थोडं त्या मॅमला अडचण आहे त्याच्यामुळे मागे पुढे होईल. हा, पण चालते होईल. चालते, कळवा मग. हा येस. हा, थँक्यू सर. हॅलो सर. हाँ बोला. हॅलो. ज्याला सर, बोलायचं असेल F4 च्या तुम्ही संदर्भात विचारू व्हिडिओ शकते का काही? व्हिडिओ तुम्ही ऑन करा तुमचा, सो दॅट म्हणजे आम्हाला पण लक्षात येऊन जातं. येस. बरं सर, 1 मिनिट सर. बोला बोला, प्रश्न तर विचारा तुमचा काय आहे. तर F4 संदर्भात होता. F4 संदर्भात. हा, एकच प्रश्न आहे हा. सर, फक्त त्या दिवशी मी विचारू शकले नाही. हाँ बोला. सर, तो स्पीच मेकॅनिझमचा प्रश्न आहे, तर त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन लिहिणं गरजेचं असतं का? पूर्ण त्याचं जे स्पीच तुमचा तुमचा आवाज येत नाही, पण तुमचा प्रश्न मला कळाला. हा, तुमचा प्रश्न असा आहे, एक लक्षात ठेवा, त्या दिवशी मी सांगताना स्पीच मेकॅनिझम वरती 2 पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत आतापर्यंत 2017 पासून. ओके. एक प्रश्न असा होता, ड्रॉ द फिगर ऑफ स्पीच मेकॅनिझम अँड नेम देम, असा 2 मार्काला एक प्रश्न आलेला होता. आणि दुसरा एक प्रश्न असा विचारलेला, व्हॉट इज द स्पीच प्रोडक्शन. स्पीच प्रोडक्शन वरती एक प्रश्न विचारला गेलेला होता. ओके. तर ह्या 2 प्रश्नांपैकीच कोणता तरी एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकेल. तर स्पीच प्रोडक्शन, हाऊ द स्पीच इज प्रोड्यूस, यू हॅव टू राईट अबाउट द स्पीच प्रोडक्शन. आणि स्पीच मेकॅनिझम वरती जर तुम्हाला प्रश्न, ड्रॉ द फिगर ऑफ स्पीच मेकॅनिझम, तर यू हॅव टू ड्रॉ दॅट फिगर दॅट. तर त्याची तुम्हाला फिगर करून त्याला नावं द्यावे लागतील असे. गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग शिवानी. ओके, म्हणजे शैलेश जसे सर. मार्क्स असतात त्याप्रमाणे. हाँ येस मैम, बोला ना बोला. सर, अगर ये वीडियो आप जैसे आपने इम्पोर्टेंट क्वेश्चंस आपने अभी बताए, तो अगर हमें फिर से अगर ये देखना हो तो आप यूट्यूब पे आपका कोई चैनल है क्या? मैम मैंने अभी चैनल, हमारा दोनों का चैनल भी हमने चैट बॉक्स पे डाला है. चलेगा सर, थैंक यू. अब एक बार ये देखो, अभी मैम ने, पालवनकर मैम ने चैट बॉक्स में डाला है फिर से. ओके, थैंक यू सर. हाँ वो देख सकते सर, हैं. Hello, ऐसे sir. हाँ, Hello. हाँ लेट बोला. मी स्पीक. हॅलो. यस 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 प्लीज. हा, सर, excuse me. I was thinking. गाईड मिळेल का मला? एक एकाने बोला. हाँ बोला. हा, S3 शिक्षणातील नवीन विचार प्रवास लेक्चर मिळेल काय? सांगता येत प्राध्यापक नाही, सांगता येत नाही मॅम. हा, मागच्या वेळेला होते ना, मॅडम हो, घेतली होते. म्हणून. हे पहा, आम्ही दोघांनी पण दोघांच्या लिंक टाकलेल्या आहेत युट्यूब चॅनलच्या. यू कॅन गो थ्रू इट, यू विल गेट ऑल द डिटेल्स. येस थैंक यू सर. हॅलो सर. येस. हॅलो. बोला ना बोला ना. हा सर, F4 चा फर्स्ट युनिटचा व्हिडिओ अपलोड कराल का युट्यूबला? हा, फर्स्ट युनिटचा प्रॉब्लेम असा झाला की त्या दिवशी नेमकी लाईट गेली, वायफायचे कनेक्शन पण बंद पडले, त्याच्यामुळे तो रेकॉर्डिंग होऊ शकला नाही. मी इनिशियली तो माझा रेकॉर्डिंग करून ठेवणार आहे, नंतर तुम्हाला तो मिळेल. डोंट वरी. ठीक आहे सर. येस. हॅलो सर, बोला बोला. उद्या पण वेबिनार आहे काय? उद्या होण्याची शक्यता आहे, तसं मी टाकेल तुम्हाला. हा, सेकंड इयरचं सुरू झाल्यावर कळवा. येस येस एक्सक्यूज मी सर. येस शेरी. सर, दूसरे सब्जेक्ट्स के भी आप ऐसे ही लोगे क्या, इम्पोर्टेंट क्वेश्चंस वगैरह के वेबिनार? नहीं नहीं, दूसरे सब्जेक्ट के नहीं होगे हमारे पास. मोस्टली हम इंग्लिश पे ही फोकसिंग कर रहे हैं फर्स्ट ईयर और सेकंड ईयर का. और कुछ अदर सब्जेक्ट भी होंगे. फॉर एग्जांपल मराठी का लेक्चर होने वाला है, हिंदी का ओके सर. लेक्चर होने वाला है, वो आपको बता दूंगा मैं बाद में. ओके सर. थैंक यू सर. हॅलो सर. हाँ बोला. सर, आपले F4 चे 2 टॉपिक होते, त्याचं पण होईल ना? हो हो, उरलेलं होईलच ना, कदाचित उद्याच होईल तो F4 चा. ओके सर, सर, थँक्यू. S4 पुढच्या आठवड्यात आहे ना? मॅम, उद्याच पुढे असेल. आमचं शेड्यूल मागे पुढे होतं. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की जर लिंक पडली तर तुम्ही जॉईन व्हायचं. हा, तेच लिंक ना सर? हो हो हो, हीच लिंक असेल. 7:30 ला तुम्ही ऑनलाईनला यायचं. हा, चालते. सर, हिंदी एसपाय पण अवघड आहे. त्यांचं तुमच्या कॉलेजमधले कोण प्राध्यापकचं लेक्चर मिळालं तर बरं होईल ना सगळ्यांना. ठीक आहे, प्रयत्न करू निश्चिताने. अवघड विषय आहेत ना.
2, 3 परत S5 जर मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. ठीक आहे, प्रयत्न करू मॅम. Yes, sir. Even for F7. ठीक आहे, प्रयत्न करू. सर अगर Maths, हम लोग maths, सर yeah. आप दूसरे कोई हमको सजेस्ट कर सकते हैं ऐसे रिवीजन के लिए दूसरे टॉपिक्स के लिए हम किसका लिंक फॉलो करें तो भी बहुत हेल्पफुल होगा. नहीं मैम, कोई नहीं हमारे पास वैसा. हमारे अच्छा. दोनों को जो लिंक है वो इट्स रिलेटेड अबाउट ओनली द F4, F6, S4 आणि S6. सो आणि माझा जो चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांचं मार्गदर्शन मिळेल. मी जो टाकलाय तो चॅनल पहा. मॅमच्या पण चॅनल वरती आहे, माझ्या मैंने दोनों चैनल्स को सब्सक्राइब कर लिया अभी जस्ट लिंक लेके. नहीं अगर और भी सब्जेक्ट्स के लिए लाइक F1 फॉर चाइल्ड F7 डेवलपमेंट also. वो भी मिलेगा वही तो तो ऐसा. वही तो बोल रहा हूँ मैम. वी हैव अपलोडेड सो मेनी वीडियोस रिलेटेड ऑल. ओके थैंक यू यू कैन गो थ्रू इट, यू विल गेट डिटेल्स देयर. हॅलो Sir, हॅलो बोला. हॅलो सर, ह्या आठवड्यामध्ये मॅडमांना अडचण सॉल्व्ह झाली तर घ्यायला सांगा काय स्कोर्स. मॅडम मी सांगितलं ना, परत तोच प्रश्न नका ना विचारू. मी देईल ना तुम्हाला, मला लक्षात आहे ते. ठीक. sir, तर excuse ठीक me. आहे. Please try to take F7 important question or revision, please, sir. I will do on my best level, don't worry. Yes, sir. F7. Yes. Yes. Thank you, sir. Okay. ह्या आजच्या वेबिनारच्या संदर्भात जर कोणाला आणखी काही प्रश्न असेल आजच्या झालेल्या संदर्भात तर तुम्ही विचारू शकता 1 मिनिटामध्ये. अदरवाइज वी विल जस्ट शट डाउन दिस वेबिनार. हॅलो सर. बोला शीतल मॅडम, बोला. तुमचे आणि मॅडमचे खूप खूप थँक्यू सर. फार मदत होते तुमच्या या वेबिनारमुळे. बरीचशी भीती जी होती ना ती जवळजवळ 80% तरी कमी झाली असं वाटतंय मनापासून. ओके, त्यामुळे थँक्यू सो मच. तुमच्या आणि पालवकर मॅडमांना सुद्धा थँक्यू. थँक्यू. गुड इव्हिनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग. सर ऍक्च्युली आजच्या विषयासंदर्भातच माझा प्रश्न होता. पेडागॉगी ऑफ इंग्लिश. सर माझ्याकडे याचे कुठल्याही प्रकारचे नोट्स नाहीये. आज क्वेश्चन अँड आन्सर्स मुळे मला कळालंय की नक्की तो सब्जेक्ट काय आहे. सर मी याचा अभ्यास कसा करू शकते? काही मला नोट्स कुठून मिळतील का? लेसन वाईज म्हणा, युनिट वाईज म्हणा. हे पहा, एक लक्षात ठेवा मॅम. आता आम्ही दोघांनी आमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलच्या लिंक तुम्हाला टाकलेले आहेत. ओके. हो सर, मी कॉपी करून घेतलाय. तुम्हाला त्याच्यावरती भरपूर व्हिडिओज मिळतील. F6 चे मिळतील, F4 चे मिळतील, S4 चे मिळतील आणि S6 चे पण मिळतील. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला इतर विषयांचे पण तज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळेल. तुम्ही एकदा युट्यूबला जा. जस्ट यू कॅन सबस्क्राईब इट, share it to your friends also. You will get the detail there. Definitely it will be helpful for your further study. Thank you Sir, so much. what about objective type question, 1 mark questions? Means elaborative question, 3-4 marks questions are okay. You have already described and as you have mentioned that are already on your YouTube channels. Yeah. What about the objective 1 marks question? Are they available on your channel? Yes, we have. I think that this new syllabus is started from 2016. That is called the revised syllabus. Okay. So the first exam took place on June 2017. On my personal channel, I have uploaded all objective type questions from June 2017 to I think June 2022. So Okay. Is there any particular link for that objective type question? No, or just you can go through the channel. You will get so many videos, and one of them will be objective. Okay, type I will question. explore. Thank you, sir. Yeah. Thank you for your time. Yeah, sure. It's okay. Yes, Mayuri. Okay, I think that this is the right time to close or shut down this webinar. मी परत एकदा पालवणकर मॅम तुम्ही आहात ना? येस सर. तर परत एकदा मी पालवणकर मॅमचे या ठिकाणी अभिनंदन करल किंवा आभार मानन की अतिशय अवघड परिस्थितीमध्ये यांनी अशा पद्धतीचं सुंदर वेबिनार आपल्या समोर या ठिकाणी आयोजित केलं आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना वी आर ऑल्सो थँकफुल टू यू. थँक्यू मॅम. तर तुमचं परत एकदा थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. वेलकम. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्यू सर.
येस. परत एकदा तुमचं आभार मॅम. सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर चांगले जाऊ थँक्यू मॅम, थँक्यू त्या सर. सगळ्यांतर्फे शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी थांबूया. सो थँक्यू. नाईट. थँक्यू मॅम, थँक्यू सर. थँक्यू मॅम, थँक्यू.